मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कुणाची युती व्हावी किंवा नाही यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही, तर महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आम्ही आहोत। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतोय। फडणवीसांची आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवरून टीका, तर मराठी सक्तीचीच पण हिंदी भाषेचाही अभिमान, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मनसे ठाकरेंचे शिवसेनेचे नेते आज वरळी डोममध्ये पाहणी करणार। बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि अनिल परब 5 जुलैच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेणार। वरळीमध्ये 5 तारखेच्या विजय मेळाव्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला आवाहन। एकट्या पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून बऱ्याच पक्षांचा हा मेळावा। 5 जुलैच्या विजय मेळाव्यावर आशिष शेलारांची टीका। निवडणुकांमुळे प्रत्येक जण राजकीय अँगलनं बघतो। ठाकरे बंधूंनी काय करायचं ते ठरवतील। ठाकरेंच्या एकत्रित मेळाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। मातोश्री परिसरात उबाठानच केला मराठीचा घात, अशा आशयाचे बॅनर्स। बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न, तर कलानगर सर्कलमध्ये लावलेले हे बॅनर्स आता हटवले। महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेसाठी होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक पक्षासाठी वेगळा विषय, संजय राऊतांकडून स्पष्ट। बबनराव लोणीकर कुठे दिसतील तिथे शेतकऱ्यांनी त्यांना ठोकायला पाहिजे। वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू संतापले। लोणीकरांना माफी नाही असं म्हणून कडू आक्रमक। बीड विनयभंग प्रकरणामध्ये मुंडेंनी चौकशीची मागणी करताच तात्काळ एसआयटी जाहीर। मित्रासाठी इतकी तत्परता म्हणत अंजली दमानी यांचा फडणवीसांवर निशाणा। मात्र इतर प्रकरणांमध्ये चौकशी समित्या जाहीर होतात का, अशीही खंत व्यक्त। कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा, अन्यथा कठोर निर्णय घेणार, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा इशारा। तर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीनं संजय पवार यांची नाराजी दूर। उद्धव ठाकरे आणि संजय पवारांचा फोनवरून संवाद। आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार। सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेंचा आज भाजप प्रवेश। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा। मानेंनी इंदापूर विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती। पुण्याच्या बावधनमधून हायटेक भोंदूबाबाला अटक, तर भोंदूबाबाला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। दरम्यान जप्त केलेल्या 2 मोबाईल आणि टॅबमधून आक्षेपार्ह डेटा मिळाल्याची सूत्रांची माहिती। राज्यातल्या अनेक भागांमध्ये आज पावसाच्या सरी बरसणार। रायगड रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई आणि ठाण्याला येलो अलर्ट। उत्तराखंडच्या पौडीमध्ये संपूर्ण डोंगर खचला। कोटद्वार, बद्रीनाथ आणि यमुनोत्री मार्ग बंद। महाराष्ट्रातील 200 पर्यटक या ठिकाणी अडकल्याची माहिती। तर उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा संवाद। उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात शक्य ती सारी मदत पोहोचवू, शिंदेंची ग्वाही। पंतप्रधान मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यामध्ये आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन बेटांमधील देशांचा दौरा। ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सुद्धा सहभागी होणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्यासोबत संवाद। तर दहशतवाद्यांविरोधातील लढ्यात अमेरिकेनं पाठिंबा दिल्याबद्दल मानले आभार। भारत आणि अमेरिका संरक्षक भागीदारी अधिक दृढ करण्यावर यामध्ये चर्चा। अमेरिकेत वन बिग ब्युटिफुल बिल मंजूर, तर आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कायद्यात विशेष बदल। ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यामध्ये मतभेद झाल्यानंतर सुद्धा विधेयकाला मान्यता। भारत इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून बर्मिंगहमच्या मैदानावर दुपारी 3:30 वाजता रंगणार सामना। इंग्लंडची मालिकेमध्ये 1-0 आघाडी। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।